तुझं? आज माझा पाठलाग करत तू सौरभच्या क्लिनिक पर्यंत येऊन पोहोचली होतीस. काय समजतेस कोण ग तू स्वतःला? आणि माझा डाऊट कसला घेतेस? माझ्या गोष्टीत ना खूप चालत तुला सांगतो कोण? नाही ताई, प्लीज जरा शांत हो ना. काय शांत हो? ताई, अगं तुला वाटतं तसं नाहीये. अगं आम्हाला सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटते ग, पण तू आम्हाला एकाही गोष्टीचं नीट उत्तर देत नाहीस. तुला काही विचारलं तर तू चिडचिड करतेस, म्हणून मला असं करावं लागलं. पण ताई, हे सगळं मी तुझ्या काळजीपोटी केलं ग. फक्त काही गरज नाही माझी काळजी वगैरे करण्याची. माझा नवरा समर्थ आहे माझी काळजी घ्यायला. हो, माझं तसं म्हणणं नाहीच आहे. इनफ करा. नैना ताई, तुझं पोट काय आता काय झालंय माझ्या पोटाला? ताई, तुझं पोट थोडं खाली सरकल्यासारखं नाही वाटत? रजनी मॅडमही म्हणत होत्या ग मध्ये. नक्की तुला बरं वाटतंय ना ग? शट अप करा. तू ना उगाच काहीतरी मुद्दे घेऊन घरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि माझी डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. आता या फेज मध्ये पोट इतकं खाली उतरणारच ना. खरे खरे काय नको माझा एवढा विचार करूस. कोण समजतोस रे स्वतःला की अख्खं जग फक्त तुझाच विचार करेल? अजिबात तुझा विचार करत नव्हते. शक्यच नाही. नक्की का? नक्की काय? नक्की नाही, जनरली जग माझा विचार करतच. आणि जगातली तू सुद्धा एक व्यक्ती आहेस, त्यामुळे तू सुद्धा माझा विचार करणं स्वाभाविक आहे. एनिवे, मी माझा ग्रेटनेस अशा लोकांसमोर प्रूव्ह करत नाही. खरंय. एनिवे, तू उठ इथून आणि तिकडे बस. का? तू माझ्या एरियात बसलीस. माझं काम झालं की उठेन. उठायचं आणि तिकडे बसायचं. उठणार नाही. उठ. नाही. चांदेकर, अरे काय विचित्र. चांदेकर थांब. अरे वेळ लागलाय का तुला? घडी केलेले कपडे ते सुद्धा तुझेच. पण ते तू केलेस, मी केलेत का? हो, मी केले घडी. मग काय नाही, तू माझ्याशी जशी वागतेस तसंच मी तुझ्याशी वागणार. विचित्र आहेस तू. हो बाजूला. काम वाढून ठेवतो. आणि खरे, तुझा हा सगळा पसारा आवरून झाला की लाईट बंद कर. मी झोपतो. गुड नाईट. गुड नाईट. चांदेकर, काय चाललंय? गप ना, झोपू दे मला. चांदेकर, झालं? वेळ लागला का तुला? वेळा वेळा म्हणायचं नाही मला. ठार वेळा असतो ठार. एकदा नाही 10 वेळा म्हणतो. छान झोपले होते ना सुखाने, कशाला उठवलंस? तिला छळ म्हणतात, छळ. चांदेकर, काही पण करे, तू थोडीशी शूरवीर झाली. पूर्वी म्हणजे जंगलात असताना मी तुला जेव्हा भाव केलं होतं त्यावेळेस कसं घाबरली होतीस तू? पप्पा झाली होती तुझी. आतून बाहेरून हादरली होतीस. त्याचे पण म्हणतायत नाहीये तू. आणि मी एवढी काही घाबरले नव्हते. अति करू नको. घाबरली होतीस. मीच बघितला होता तुझा चेहरा. त्याच वेळी ऍक्च्युली फोटो काढायला हवा होता. एवढी मोठी फ्रेम करून लावली असती बेडरूम मध्ये. हे बघ, कुठलाही नॉर्मल माणूस असाच रिॲक्ट होतो. तशीच रिॲक्ट झाली. मी नाही रिॲक्ट करत असं. मग तू काय नॉर्मल आहेस का? नाहीयेस. विषय बदलू नकोस. घाबरट टरकू खरे. मान्य कर, तू घाबरट आहेस. झालं तुझं. झोपू मी? कशाला उठवलंयस ते तरी सांग मला. तूच माझ्याकडे हे सगळं मागितलंस ना. मी काय मागितलं आणि कधी? तूच मला म्हणालीस ना की कॉलेज मधला अद्वैत चांदेकर कुठे कुठे जात होता, तिथे मला घेऊन चल. चल मग उठ. अय्या, खरंच? अय्या वय्या करायची गरज नाही बघ. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, त्यामुळे चल 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 चल. रेडी रेडी रेडी. चालीस पण रेडी हो. रोज अशीच रेडी होत जा मग लवकर. मी रोजच. चल लवकर. एक मिनिट थांब. चांदेकर म्हणजे एक मिनिट थांब थांब. अरे चल ना लवकर. पण चांदेकर, तू मला नेतोस कुठे? चल सांगतो ना तुला. चल लवकर. चल. तिकडे कुठे चालली आहेस? कार कडे. कारने नाही जाणार होता आपण. मग बाईकने जाणार होता पण. हा आलोच. या चांदेकरला मी पहिल्यांदाच इतका उत्साहात बघते. मला वाटतंय कदाचित आज वेगळा चांदेकर बघायला मिळेल. ही ना. थांब थांब. बस नव्हता. थांब ना. बसलीस का नीट? हो निघायचं. हो. गणपती बाप्पा मोरया.
अरे पदर पदर काय अरे पदर उडतोय. अरे तो बाकीच्या गाड्यांमध्ये अडकेल नाही तर आपल्याच गाडीमध्ये अडकेल. बांध. तेवढं कळतं मला. तेवढं कळतं तर मग बांध ना तो. पदर उडवायला काय शूटिंग सुरू आहे का? आणि मला पकडून पाडायचा प्लॅन आहे का तुझा? आपण कधी एक तरी गोष्ट एकत्र करतो का? अरे बावळट संदेहात पडले असते मी. तूच बावळट. मला माहिती आहे मुद्दामून करतेस. तू मान्य करा की तुझा मला पाडायचा प्लॅन आहे म्हणून. चल म्हण. पाडू स्पीड पाडू. चांदेकर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ मी तुझ्या पोका धमक्यांना घाबरत नाही पण तुझं समाधान व्हावं म्हणून मान्य करते. बघा तुझं बरोबर होतं. झालं. गुड. व्हेरी गुड. मग आपण बरोबर वागलो ना की अगदी बरोबर ठिकाणी पोहोचतो. हे बघ. चांदेकर अरे ही तर टपरी आहे. मी कधी म्हटलं 5 स्टार हॉटेल म्हणून? अरे तसं नाही पण म्हणजे तू टपरीवर येऊन चहा प्यायचा किती प्रश्न विचारतेस? आता पोहोचलोय ना. चल ना. पण म्हणजे तू आधी चहा प्यायचास. ती कॉफीची नाटकं हल्लीची आहेत का? तुला काय करायचं? आणि हे बघ इथे या टपरीवरती अख्ख्या जगात सगळ्यांना चहा दिला जातो पण फक्त माझ्यासाठी कॉफी बनवली जाते. स्पेशल कॉफी. म्हणून तर इथे आल्यावर एवढं नॉस्टॅल्जिक वाटतं मला. चल चल. नमस्कार भाऊ. ओळखलात का? तू चांदेकर नव? वा काय परफेक्ट ओळखलं तुम्ही. तू आणि तुझ्या ग्रुपचा अड्डा होता. किती वर्षाने पाय वळले रे या नाक्यावर. ऍक्च्युली काय झालं आमच्या घरी सुद्धा ही कॉफी बनवते. बरी बनवते तशी पण जगातली बेस्ट कॉफी कशी असते हे दाखवण्यासाठी तिला इथे घेऊन आलोय. ती कारभारीन का? हो म्हणायचं. लगेच असं पुढे करून दाखवायची काय गरज? तुम्ही बसा. बस आता. तुम्ही काय घेणार? चहा ती नेहमीवाली चांदेकर स्पेशल कॉफी? स्पेशल कॉफी नाही मला चहा त्याला कॉफी. कशाला? नाही नाही तिचं काही ऐकू नका भाऊ. तुम्ही कॉफीच द्या. आपण इथे कशासाठी आलोय? तुला इथल्या कॉफीची टेस्ट कळावी म्हणून ना. कॉफीच द्या तुम्ही. काही बोलत तरी तुला प्रॉब्लेम असतो. मंगळसूत्र दाखवलं तुम्ही कशाला दाखवायचं? त्यांना कळणार कसं आपलं लग्न झालंय ते आणि मीच तुझी बायको होते. कळणार कसं म्हणजे ते म्हणाले ना तुला कारभारी आणि दिसतंय ना गळ्यात मंगळसूत्र. बोलून दाखवायची काय गरज म्हणून. या चांदेकर ही तुमची कॉफी स्पेशल वाली. खरंच खूप मस्त आहे. मग माझी निवड कधीच चुकत नाही. वा कमाल. भाऊ एक नंबर. शेवटचा तो दे इकडे दे. नेहमीच आहे आमचं. भाऊ हा ठीक आहे. तुम्ही 500 आहेत रे. फक्त 40 झालेत. सुटे नाहीत का? 40 फक्त कॉफीचे झाले पण तुम्ही जे प्रेम दिलं आणि आठवणींना उजाळा दिला त्याचं काय? राहू दे. पाया पड पण आता जोडीनं. तिने बघ कसं अभिमानानं मंगळसूत्र दावलं तसं तू सुद्धा जिथं जाशील तिथं तिला बरोबर न्यायचं. एवढा मोठा साहेब झालास भाऊला विसरला नसायचं तू. येत जा अधूनमधून. हा भावा त्यालाही म्हातारा झाला. अजिबात म्हातारा वगैरे म्हणायचं नाही स्वतःला. तुम्ही चिरतरुण आहात. बरं बाबा मी किती बी म्हातारा झालो तरी तुझी पोरं बी माझ्याकडे जेवून कॉफी पितीला बघ. येतो भाऊ. काळजी घ्या. भेटू भेटू पुन्हा. तुला माहितीये मी ऍक्च्युली ज्या कामासाठी जायचो ना त्यावेळी नेहमी भाऊंच्या पाया पडून जायचो. त्यांना नमस्कार करून जायचो आणि माझी सगळी कामं पूर्ण व्हायची. वा. किती चांगला आहे हा चांदेकरचा हिरो. मी कधीच पाहिलं नाही. म्हणजे नेहमीचा चांदेकर आणि आत्ताचा चांदेकर यात जमीन आसमानाचा फरक आहे ना. किती मस्त आहे हा. एकदम आनंदी मोकळा ढाका. अगदी आवडेल असा. म्हणजे स्वभाव आवडेल असा. काय निघायचं आहे ना? हो. मला काहीतरी करावंच लागणार आहे. या सौरभचं तोंड कसं गप्प करू मी? मौन नाही ना काहीतरी विचार कर. मला आता ऍब्सोल्युटली काहीच सुचत नाही. ब्लँक झाली मी आता एकतर दिवस सुद्धा भरत आले. मग सगळ्यांचे डोळे बाळ कधी येणार याच्याकडेच लागलेले. सौरभला थोडेफार पैसे दिले असते तर यापुढेही मी त्याच्याकडून मदत घेऊ शकले असते.
कसे आणू पैसे, काय करू? सध्या सगळे ऑनलाईन पेमेंट करतात, त्यामुळे माझ्याकडे जास्त कॅशही नसते. एक मिनिट, सगळे ऑनलाईन पेमेंट करतात हे बरोबर, पण आबा कुठे ऑनलाईन पेमेंट करतात? हे तर सगळे व्यवहार कॅश मध्येच करतात. येस, त्यामुळे त्यांच्या कपाटात भरपूर कॅश मला अगदीच मिळू शकते. फक्त मला तिथे हात मारावा लागेल एवढंच. गुड जॉब आहे ना. नाईस. आत्ता आबांची मंदिरात जायची वेळ झाली. एकदा का ते घराच्या बाहेर पडले, मला तिथे जाऊन माझं काम करता येईल. उतर. हो ठीक आहे, इथे का आलो आपण? फालतू प्रश्न विचारू नकोस, थांब जरा. बाजूला. एक्सक्यूज मी, हे मिसळीचं दुकान बंद आहे की आज बंद आहे? काय म्हणजे काय माहित नाही हो. एक्सक्यूज मी, हे मिसळीचं दुकान बंद आहे का? ते आज नाही, गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे. पण मग ते मिसळीचे ओनर पवार काका ते आय थिंक मुंबईला शिफ्ट झालेत. ओके, थँक्यू. काय रे, काय हवं काय होतं? अरे मी कॉलेजमध्ये असताना या टपरीवर मिसळ खायला यायचो, पण ती बंद झाली आता. काय तू काय चेष्टा करतोस माझी? का त्यात काय एवढं? वा, म्हणजे द ग्रेट चांदेकर मिसळीच्या स्टॉलवरून मिसळ खायचा? माझा विश्वास नाही बसत आहे. अरे कोल्हापुरातली टपरीवरची मिसळ जगात भारी असते, एवढं पण माहित नाही तुला? नाही, ते मला माहितीये, पण हे तुला माहिती कसं आहे? मुळात तू टपरीवर येऊन मिसळ खायचास आणि तुला मिसळ आवडते सांगितलं का नाहीस रे आधी? का तुला का सांगू मी? तू कोण आहेस, माझी मैत्रीण की गर्लफ्रेंड? बायको. असं उद्धटास असं का बोलतोस रे माझ्याशी? कारण तू अति आगाऊ आहेस. अशा लोकांबरोबर असंच बोलायचं असतं. चल आता जाऊया मग. नाही नाही, असं कसं? आता मिसळीचा विषय निघालाय, त्यामुळे मिसळ तर खावी लागणार. चल दुसरी टपरी शोधूया. दुसरी टपरी? अरे चल ना, आपल्या टपरीवर जाऊया. आपल्या? अरे हो, खरेंची मिसळ आहे. खरेंची मिसळ अख्ख्या कोल्हापुरात फेमस आहे, माहित नाही का तुला? ते मला माहिती आहे, पण आपल्या काय? चल. ती टोपी कितीला दिली तो? ही 100ला आणि 80ला. ए टोपीवाली, चल ना आता. मी तुझी मैत्रीण असते तर नेलं असतं तुला आमच्या टपरीवर. आता काय भर रस्त्यात माझ्याकडून वधून घेणार आहेस का? अगदीच तसं काही नाही, पण तू मान्य कर मी तुझी मैत्रीण आहे, म्हणजे मग मी तुला हक्काने आमच्या स्टॉलवर नेईल. मी कशाला मान्य करू? मला नको जायला. आपण दादा, त्या टोपीची काय किंमत आहे? 100 रुपये. हा ठीक आहे ठीक आहे. बघ, मी जरी मान्य करत नसलो ना, तरी त्या टपरीचे ओनर मिस्टर खरे माझ्या ओळखीचे आहेत. माझे बाबा आहेत ते. माहिती आहे मला. तुला मिसळ हवी असेल तर चल माझ्या बरोबर. ए चांदेकर, अरे इतकी काय करतोयस? काय पद्धत आहे? आणि ती काही टपरी बंद होत नाही आमची. टपरी बंद झाली तरी तुझ्यासाठी उघडायला लावेन मी. वशिला आहे माझा तिकडे. चल मग. पण चांदेकर, तू असा असशील हे मी कधी आयुष्यात इमॅजिन केलं नव्हतं. माहितीये? असं म्हणजे कसं? असं म्हणजे असाच एकदम सिंपल. टपरीवर जाऊन चहा पिणारा, टपरीवर येऊन मिसळ खाणारा, भुरकन बाईक चालवणारा. सिंपल मॅन. ऑब्व्हियसली असाच आहे मी, फक्त त्याचा कधी शो ऑफ करत नाही कधी. सर्वसामान्य असण्याचा कोणीच शो ऑफ करत नाही कधी. उलट मी फक्त 5 स्टार मध्ये जाऊन खातो, पॅक बाटलीतनच पाणी पितो, याचा शो ऑफ करतात आणि त्याला माज म्हणतात. मला वाटलं तू तो आहेस. बघितलं, तुला किती चुकीचं वाटतं ते? हा, माजुडा तू आहेस ते बरोबरच आहे, पण असा साधाही आहेस हे आज कळलं मला. जास्त बोलू नकोस. काय कसला विचार करतोस? ऍक्च्युली काय आहे, मला सगळं एन्जॉय करायला आवडतं. तुला माहितीये, मी कॉलेजमध्ये असताना आबा मला सांगायचं की पैसे आहेत म्हणून फक्त उधळायचे नाहीत. एन्जॉय करणं म्हणजे काय पैसे उधळणं नाही, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायचा असतो. इनफॅक्ट कॉलेजमध्ये असताना तर मला लिमिटेड पॉकेट मनी मिळायचा दर महिन्याला, आणि तेवढ्याच पॉकेट मनी मध्ये मला महिनाभराचा खर्च भागवावा लागायचा. पण तू आजही ती शिकवण नाही विसरलास. आजही तू उधळणपट्टी करत नाहीस. एकदा शिकलेली गोष्ट मी कधीच विसरत नसतो. तू काय करायचीस? मी काय करणार, आमच्याकडे तर पैसेच नव्हते उधळायला, त्यामुळे आम्हाला ही मुभाच नव्हती. खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे काय आहेस मी कौतुकास्पद, कौतुक प्रधान, कौतुक मिश्रित, कौतुक पुरे पुरे कळलं. तशी तू सुद्धा समाधानी आहेस. म्हणजे फार काही डिमांड नसतात तुझ्या. तुझ्याकडे पैसे असले तरीही ते कसं सांभाळून वापरायचं हे कळतं तुला. चला, म्हणजे आपल्यात काहीतरी कॉमन आहे हे कबूल करतोस तू. जरा बोललोस म्हणून लगेच झाडावर चढू नकोस. तसं तर माझ्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्या तुझ्यात कुठे आहेत? हे बघ, मी समजूतदार आहे, तू नाहीयेस. अति आगाऊ लोकांसमोर मी माझा समजूतदारपणा असा वेस्ट करत नाही. म्हणजे आपण समजूतदार नाही आहोत हे तर कबूल करायचंच नाही आणि समोरच्याला सतत ऐकत राहायचं. एकदा स्टार्ट झालीस की स्टॉपचं बटन नाही आहे का तुझ्या तोंडाला? चल बाजूला हो, गाडी स्टार्ट करू दे मला. तुला काय वाटतं? आणि काय? तू कधीच काहीच बोलत नाहीस का? शांत माणूस आहेस तू. मी खूप कंपोस्ट माणूस आहे, आणि मी काय मला चांगलंच माहितीये. चल जास्त बोलू नकोस, तर गाडीवरून पाडेल तुला. काय मी काय एकटी पडणार आहे का? तुला घेऊन पडीन, घाबरत नाही मी तुला. बघू ना, बस थांब. लवकर. काय म्हणालीस? घाबरत नाहीस?
कुणाला काहीही करायच्या आत मी हे पैसे सौरभला देऊन टाकेन, म्हणजे मी अडकण्याचा प्रश्नच येणार. अशी काहीतरी लपवत का गेली ही? किती वर्षांनी भेटतोय. ही माझी बायको. हाय.